चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब चॅनलवर. हसायला नको लावू. चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिट बट नॉट. चला तर आपण बिना बकचोदी के स्टार्ट करते है अपना कार्यक्रम. तर मित्रांनो, आज स्टार्टिंग आपण वॉर्मअप म्हणून करणार आहे. आज माझा मित्र पण आलेला आहे, पण तो काय आपल्या व्हिडिओमध्ये येत नाही. त्याला जरा दाखवूया आपण. तर मित्रांनो, इथे आपण वर्कआउटसाठी जागा तयार करतोय. मित्रांनो, वॉर्मअपमध्ये सर्वात पहिला आपण हँड रोटेट करतोय. याने तुमचे जॉईंट्स ओपन होतील. व्हिडिओला आपण थोडंसं फास्ट करून घेऊया. मित्रांनो, जागा आपल्याला कमी पडत होती, त्यामुळे आपण डबल बाजूला ठेवलेले आहेत. मित्रांनो, मित्राला कधीपासून बोलवतोय हे करून, पण तो आला नाही. शेवटी तो आलाच आणि त्याला अर्धा तोंड ठेवलं त्याचं, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा वॉर्मअप आपण शोल्डरसाठी करत आहे. बेसिकली कोणताही वर्कआउट करत असताना शोल्डरला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे वॉर्मअप चांगल्या प्रकारे केल्याने शोल्डरला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी होत असतात. मित्रांनो, आता आपण करतोय स्पॉट रनिंग. स्पॉट रनिंग हा कार्डिओचा एक प्रकार आहे. स्पॉट रनिंगने तुमच्या बॉडीतील ब्लड फ्लो वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल की मागच्या 2 वर्षांमध्ये मी जिम करत होतो, परंतु काही फायनान्शियल इश्यूमुळे मला जिम करता आलं नाही. त्यामुळे 3 महिन्याचा गॅप पडला होता. त्यामुळे या 3 महिन्याच्या गॅपमध्ये माझा काहीच वर्कआउट होत नव्हता आणि डाएटसाठीही पैसे नव्हते. आणि पैसे जरी आले तरी बाहेरच्या पदार्थांकडे माझे मन विचलित व्हायचे. त्यामुळे त्याचे परिणाम तुम्ही आता बघू शकता. मला थकवा लागलेला आहे आणि तेही वॉर्मअप करताना. बाहेरील तेलकट पदार्थांमुळे माझ्या बॉडीवर बेकार फॅट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे माझ्या फेसवर फॅट जमा झालेला आहे. तर मित्रांनो, या अँगलने मी खूप बोर झालेलो आहे. चला तर आपण दुसरा अँगल घेऊया. तेवढाच मित्र बोलला, मी तुझा व्हिडिओ शूट करतो. मित्रांनो, खूप आधीपासून केला जाणारा वर्कआउट हा आपण करत आहे, तो म्हणजे सपाट्या. मित्रांनो, हा वर्कआउट तालमीत खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. हा फुल बॉडी वर्कआउट असल्याने पूर्ण बॉडीवर याचा परिणाम दिसून येतो. Music and arrangement, you don't know shit, shut your mouth, you can save it. I'm the same dude that got his come up from the basement. 100 songs, 100 weeks, didn't change it. Experiments, development, intelligence and patience, I'll do it all again. चला तर मित्रांनो, आता आपण करतोय बायसेपचा वर्कआउट. बायसेपसाठी हे 2 डंबल घेतलेले आहे. बायसेपचा वर्कआउट करताना माइंड मसल कनेक्शन असणे खूप गरजेचे आहे आणि या वर्कआउटची फुल रेंज ऑफ मोशन केल्याने बायसेपवर चांगलाच परिणाम दिसून येतो. मित्रांनो, बायसेपचा वर्कआउट करताना श्वासावर जितके नियंत्रण असणे गरजेचे आहे, तितकेच माइंड मसल कनेक्शन असणे गरजेचे आहे. आणि सर्वच वर्कआउटचे आपण 3 सेट करत आहोत आणि रिपिटेशन 15, 12, 10चे करत आहोत. मित्रांनो, नेक्स्ट वर्कआउट आपण हॅमर कर्ल करत आहोत. मित्रांनो, हॅमर कर्लमुळे बायसेपचा लॉंग हेड चांगल्या प्रमाणात ट्रेन होतो. याचे पण आपण 3 सेट 12, 15, 10 रिपिटेशनने करत आहोत. मित्रांनो, नेक्स्ट वर्कआउट आपण डंबलच्या सहाय्याने शोल्डर प्रेस करत आहोत. शोल्डर प्रेस आपण उभे राहूनही करू शकतो, परंतु मी बसून केलेले आहेत. आणि याचेही आपण 3 सेट 12, 15, 10 रिपिटेशनने करत आहोत. मित्रांनो, हे सगळे वर्कआउट मिक्स वर्कआउट आहेत. मित्रांनो, नेक्स्ट वर्कआउट आपण लेग्स वर्कआउट घेतलेला आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट अंतरावर आपण लेग्स घेऊन स्क्वॉट मारत आहे. लेग्सचा वर्कआउट करणे हे खूप गरजेचे आहे. लेग्सचा वर्कआउट केल्याने बॉडीतील टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढण्यास मदत होते. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की लेग्स डे कधीही स्किप करू नका. याचेही मित्रांनो 3 सेट आणि 12, 15 रिपिटेशन करू शकता. व्हिडिओला थोडं आपण फास्ट करूया. Capture it, you got one life to master it. Don't give up on your future, we all start losers. We're all late bloomers, gotta struggle through the sewer. What you say, yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. मित्रांनो, आता वर्कआउटची लास्ट स्टेप आहे, ज्यामध्ये आपण स्ट्रेचिंग करत आहे. मित्रांनो, स्ट्रेचिंगचे खूप फायदे आहेत. प्रत्येकाने वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे. काही पोरं बघतो मी जिममध्ये जी स्ट्रेचिंग करतच नाही. मित्रांनो, स्ट्रेचिंग न केल्याने बॉडीमध्ये पेन तशीच राहते, तुमचे मसल रिलीज होत नाहीत. मित्रांनो, मी माझी जर्नी परत स्टार्ट करतोय. त्यामुळे तर मित्रांनो, आपण बिगिनर लेवलला मिक्स वर्कआउट केलेला आहे. मित्रांनो, हा माझा पहिला फिटनेस ब्लॉग आहे. ब्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.